तर मराठा समाजातले ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, समाजातले उच्चशिक्षित धुरीण यांना मंत्री छगन भुजबळांनी आज जाहीर आवाहन केलंय। मराठा आरक्षणाच्या मागणीवर नेत्यांनी बोलायला हवं असं भुजबळांनी म्हटलंय। मराठा समाजाला वेगळं 10% आरक्षण दिलं, त्यानंतरही ओबीसीमध्ये समावेश होण्यासाठी आंदोलन केलं गेलं। वेगळं 10% आरक्षण नकोच का? ईडब्ल्यूएस आरक्षण रद्द करायचं का, असा थेट सवाल त्यांनी विचारला। यावर मराठा समाजातल्या ज्येष्ठ नेत्यांनी, शिकलेल्यांनी, आरक्षण विषयातलं समजणाऱ्यांनी बोलायला हवं असं आव्हान भुजबळांनी दिलंय। केंद्रात मंत्री झालेले आहेत मराठा समाजाचे नेते, आमदार आहेत, खासदार आहेत, जे शिकलेले आहेत, ज्यांना हे समजतं, त्यांच्याकडून मला उत्तरांची अपेक्षा आहे। ज्यांना काही समजत नाही, अशिक्षित आहे, माहीत नाही, त्यांच्याकडून मला ह्या उत्तराची अपेक्षा नाही। माझी विनंती आहे त्यांना, तुम्ही व्होकल व्हायला पाहिजे, तुम्ही बोलायला पाहिजे की बोला, आम्हाला मराठा आरक्षण सुद्धा नको, आम्हाला ईडब्ल्यूएस सुद्धा नको, आम्हाला ओपनचं सुद्धा नको, आम्हाला फक्त ओबीसीचं पाहिजे, बोला ना ते। हा सगळा मराठा समाजाला ओबीसी घ्या, ओबीसीमध्ये घ्या, अशा प्रकारचे आंदोलन होत आहेत, प्रेशर निर्माण केलं जात आहे। मला त्यांना सांगायचं आहे, किंबहुना विचारायचं आहे, तुम्हाला मराठा आरक्षण नको का? तुम्हाला 10% मराठा आरक्षण नको का? ते रद्द करायचं का?